नमस्कार. मी सौ संगीता रेळेकर, सहिने प्रशाला, सोलापूर. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विद्यार्थ्यांसाठी पहिला टॉपिक हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या संदर्भात आपण थोडंसं शिकून घेऊया. S2 चे एकूण 10 धडे आहेत 40 मार्कांसाठी आणि त्यातला पहिला टॉपिक हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आपण आधी जाणून घेऊया कॅन वी रिकॉल म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला जे झालंय त्यावरती थोडंसं लक्ष टाकूया. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरी हेरिडेटरी कॅरेक्टर्स. तो कंपोनंट आहे सेल मधला, न्यूक्लियस मधला क्रोमोझोम्स. व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. त्या प्रोसेसला आपल्याला म्हणायचं आहे hereditary. Hereditary is the process of transfer of physical and mental characters from parents to the progeny or offspring. Third question, which are the components of DNA molecule? That is deoxyribonucleic acid. 3 components आहेत DNA चे. ते म्हणजे deoxyribose, nitrogen bases आणि phosphoric acid. हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे. आता बघूयात आपण हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. फादर ऑफ जेनेटिक्स आपण कोणाला म्हणतो? जॉन ग्रेगर मेंडेल यांनी पायसम सटायवम या पी प्लांट वरती बरेचसे प्रयोग करून दोन जे प्लांट्स आहेत त्यांचे क्रॉसिंग केल्यानंतर वेगवेगळे गुणधर्म असणारे कसे प्रोजेनी मिळते या संदर्भात त्यांनी मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस चे क्रॉसिंग आपल्याला करून त्याचे वेगवेगळे फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो कसे येतात ते आपल्याला दाखवून दिले. आता यावर्षी जे आहेत ते शास्त्रज्ञ वॉल्टर अँड सटन या 2 शास्त्रज्ञांनी ग्रास हुपर मधले पेअर्ड क्रोमोझोम्स पहिल्यांदा पाहिलं. तुम्हाला प्रश्न विचारतील की ग्रास हॉपर मधील पेअर्ड क्रोमोझोम्स पहिल्यांदा कोणी अभ्यासले? तर ते आहेत वॉल्टर अँड सटन हे शास्त्रज्ञ. अशा बरेचसे शास्त्रज्ञ जे जेनेटिक्स वरती अभ्यास केले त्यापैकी आणखीन काही शास्त्रज्ञांची इथं नावं दिलेली आहेत. ते म्हणजे 1944 मध्ये ओस्वॉल आयव्हरी, मॅकलिन मॅकर्थी अँड कॉलिन मॅक्लिओड ह्यांनी हे प्रूव्ह केलं की एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. म्हणजे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये महत्वाचा जेनेटिक जो काही मटेरियल आहे तो काय आहे? DNA. DNA हा सगळ्यात महत्वाचा कंपोनंट आहे. फक्त व्हायरसेस मध्ये DNA नाही कारण तो लिव्हिंगच नाहीये. इन 1961 फ्रेंच जेनेटिक्स फ्रान्कोइस जॅकॉब अँड जॅक मोनाड ह्यांनीही एक मॉडेल प्रपोज केला होता प्रोटीन सिंथेसिसच्या संदर्भात विथ द हेल्प ऑफ DNA इन अ बॅक्टेरियल सेल्स. असे वेगवेगळे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये बरेचसे असे एक्सपेरिमेंट झालेले जे आहेत ते याच्यात थोडक्यात दिलेलं आहे. परंतु याच्यात वॉल्टर अँड सटन संदर्भात प्रश्न विचारतील आणि जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये DNA असतो, जेनेटिक मटेरियल DNA अपेक्षित असतो, तर त्या संदर्भातही शास्त्रज्ञांची नावं विचारतील. पुढे आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्सलेशन. हे कन्सेप्ट काय आहेत ते जाणून घेऊया. त्यासाठी आपण गेल्या वर्षीमध्ये पुन्हा जाऊयात. इयत्ता 9वीची पुस्तकं टाकून देऊ नका. त्यासाठी आपण पहिल्यांदा DNA आणि RNA मधला फरक बघूयात. DNA जो आहे तो डबल स्ट्रँडेड म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हा डबल स्ट्रँडेड आहे. अशी CD जी आहे अशी कर्व केल्यानंतर कसे डबल स्ट्रँडेड होतात त्या पद्धतीने DNA ची रचना आहे. आणि त्याच्यामध्ये जे नायट्रोजन बेसिस आहेत ते ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असतात. तर RNA हा सिंगल स्ट्रँडेड आहे. RNA चे टाइप्स आहेत mRNA, rRNA, tRNA दॅट इज मेसेंजर RNA, रायबोझोमल RNA आणि ट्रान्सफर RNA. मेसेंजर RNA जो आहे तो मेसेज ऑफ प्रोटीन सिंथेसिस जो आहे तो कॅरी करतो. प्रोटीन सिंथेसिसचा मेसेज कॅरी करतो.
रायबोझोमल RNA प्रोटीन सिंथेसिसमध्ये युजफुल असतो. तर ट्रान्सफर RNA जो आहे तो अमायनो ऍसिड्स जे आहेत ते रायबोझोम पर्यंत कॅरी करतो. अप टू रायबोझोम्स. कॅरी अमायनो ऍसिड अप टू द रायबोझोम्स. हे 3 टाइप्स RNA चे आहेत, परंतु DNA चे असे काही टाइप्स नाहीयेत. DNA हा डबल स्टँडर्ड आहे, RNA हा सिंगल स्टँडर्ड आहे. आणखीन एक महत्त्वाचा फरक जो आहे तो DNA मधले जे नायट्रोजन बेसिस आहेत, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असे आहेत. मात्र RNA मध्ये थायमिन जो आहे नायट्रोजन बेस तो युरॅसिलनी रिप्लेस केलेला आहे. हा एक महत्त्वाचा फरक तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा हे पाहिलेलं आहे. तर आता आपण एक कन्सेप्ट बघूयात, ते म्हणजे सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, यावरती बोर्डात प्रश्न असतो. प्रोटीन सिंथेसिस बाय DNA थ्रू RNA कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रोसेस सेंट्रल डोग्मा. इट इज अ प्रोटीन सिंथेसिस बाय DNA थ्रू RNA. RNA ची मदत घेऊन DNA प्रोटीन तयार करतो. RNA ची मदत घेऊन DNA प्रोटीन तयार करतो. या कन्सेप्टला आपल्याला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. ओके. म्हणजे आता आपल्या न्यूक्लियसमध्ये, सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये अमायनो ऍसिड तयार होण्याची प्रक्रिया चालू होतीये. आणि ती चालू जी होते म्हणजे त्या प्रोसेसला आपल्याला सेंट्रल डोग्मा असं म्हणायचं. आता आपण बघूया ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे आता DNA जो आहे हा डबल स्टँडर्ड आहे. तो अनबाइंड होतो आणि सिंगल स्टँडर्ड होतो. जेव्हा प्रोटीन अनसिंथेसिस म्हणजे अमायनो ऍसिडचं सिंथेसिस चालू होतं तेव्हा DNA डबल स्टँडर्डचा DNA हा सिंगल स्टँडर्ड होतो आणि DNA वरचा कॉम्प्लिमेंटरी मेसेज mRNA वर टाईप होतो. DNA वरचा कॉम्प्लिमेंटरी मेसेज जो आहे तो mRNA वरती टाईप होतो. याला म्हणायचंय ट्रान्सक्रिप्शन. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ ट्रान्सक्रिप्शन. ओके. पुढे जाऊयात आपण. म्हणजे आता DNA वरचा मेसेज कुठे गेलाय, mRNA वरती गेलाय. आता हा mRNA जो आहे तो न्यूक्लियस मध्ये होता, तो आता येतो न्यूक्लियसच्या बाहेर. द mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स इन टू द सायटोप्लाझम. तो सायटोप्लाझम मध्ये येतो आणि इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. तो काय आणतो, कोडेड मेसेज आणतो. DNA मधून काय आणतो, कोडेड मेसेज. 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोड असतो. इथे तुम्हाला दाखवतायत पहा. हा इकडून आलाय तो आहे तो mRNA. हा DNA मधला एक स्ट्रँड वरती हा mRNA येतो आणि 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोड असतो. तो कोडेड मेसेज जो आहे तो mRNA वरती टाईप झालेला आहे. mRNA हा सध्या सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे आणि त्या 3 न्यूक्लियोटाइडला आपल्याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. The code of each amino acid consists of 3 nucleotide. It is called as a triplet codon. आपल्या भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना या शास्त्रज्ञांनी एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन दिले, डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स फॉर 20 अमायनो ऍसिड्स. फॉर धिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड नोबेल प्राइज इन 1968. त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज ही मिळालेला आहे. तर mRNA वरती जो मेसेज आहे, मेसेज टाईप झालेला आहे, कॉम्प्लिमेंटरी मेसेज जो DNA वरचा होता, आता mRNA ते मेसेज घेऊन कुठं आलेला आहे, सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे. सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर त्यावर एक कोड मेसेज असतो की तो रीड करून त्यापासून अमायनो ऍसिड बनवायचा असतो. त्यावरचा कोड जो आहे, कोड मेसेज, तो रीड करून अमायनो ऍसिड बनवायचा असतो. एका अमायनो ऍसिड मध्ये हजारो ट्रिपलेट कोडॉन असतात. इथे दाखवलेलं आहे पहा. mRNA वरती हे जे दिसतायत तर ते काय आहेत, ते रीड करून, तो मेसेज रीड करून त्यापासून अमायनो ऍसिड बनवायचा असतो आणि एका अमायनो ऍसिड मध्ये हजारो ट्रिपलेट कोडॉन असतात. mRNA is made up of thousands of triplet codons. As per the message of mRNA, amino acids are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having the complementary sequence to the codon on mRNA. This is called as translocation. म्हणजे काय,
RNA जो आहे त्यावेळी mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जातो. याला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणायचं. mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत rRNA जातो. याला आपण काय म्हणायचं? ट्रान्सलोकेशन. द moving one end of mRNA to another end of by the distance of one triplet codon. This is called as a translocation. Such many chains come together to form a complex. असे खूप सारे chains जे आहेत ते एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार करतात. These proteins control various functions in the body of the living organism and their appearance too. आणि हे जे प्रोटीन्स आहेत ते शरीरातले वेगवेगळे कार्य पार पाडण्यासाठी महत्वाच्या भूमिका किंवा महत्वाचे कार्य करत असतात. शरीर म्हणजेच एक प्रकारचं प्रोटीनच आहे. Living organism can produce new individuals like themselves due to genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. कोणतेही जीन्स हे जनरली काही चेंजेस न होता पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात. पण काही वेळा या जीन्समध्ये सडन चेंज होतात. यालाच आपण म्हणतो म्युटेशन. म्युटेशन हे म्हणजे सडन चेंज इन द जीनमध्ये काही वेळा बदल झाले की त्याला आपण म्हणतो म्युटेशन. म्युटेशन हे पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण असतात. निगेटिव्ह म्युटेशन म्हणजेच हार्मफुल जे असतात त्याचं म्युटेशनचे एक्झाम्पल आपण गेल्या वर्षी पण बघितलो आहे. क्लिनफिल्टर डिसऑर्डर म्हणा किंवा सिकल सेल, डाऊन सिंड्रोम, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते निगेटिव्ह म्युटेशनचे एक्झाम्पल्स आहेत की जे जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणून ओळखले जातात. सिकल सेल ॲनिमिया हे म्युटेशनचं निगेटिव्ह म्युटेशन एक प्रकारचं त्याचे एक्झाम्पल आहे. आणि धिस एव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर द डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, आपण पुढचा भाग नंतर बघूया.